हॅलो फ्रेंड्स, तर चला सुरू करूया लग्न स्पेशल व्लॉग. तर आजचा दिवस आहे लग्नाचा आणि नवरदेव आलेला आहे, उभा आहे. त्याचं वेलकम होऊन राहिलं इथे आणि इतकं नाचत गाजत आलो होतो आम्ही सगळे. खूप मजा आली नाचायची. खूप सुंदर बँड वगैरे होता. तर म्हणजे असे पाय असे थांबतच नाही ना आपल्या जागेवर बँड ऐकल्यावर. तर खूप मजा आली, पण ते सगळं काही शूट नाही केलं कारण माहिती आहे एकलदा लग्न होते. अरे फक्त शूट करण्यात राहिलं ना तर एन्जॉय नाही करणं होत. तर फक्त मग इथे आहे ना माझ्या मुलाने शूट केलं होतं हे सगळं सीन. तर ते बरं झालं त्यामुळं माझ्याकडे ही क्लिप तरी होती, नाहीतर माझ्याकडे काही शूटिंग वगैरे काही केलं नव्हतं मी जास्तीचं. तर इकडे सगळ्यांचे वेलकम होत आहे, मुलांकडच्यांचे पाहुणे जितके होते. आणि मग त्यानंतर आपण आतमध्ये जाऊया आणि पाहू अंदरची सुंदरता, डेकोरेशन आणि अरेंजमेंट. तर ही मुलाची बहीण आहे. इथून आता आपली एंट्री सुरू होते कारण मी इथे यावेळेस आहे ना काव्यांना पाहत होती, तर म्हणून स्वरितनी सगळं काही शूट करून दिलं होतं. आणि थँक्स टू स्वरित इतके सुंदर सुंदर क्षण कॅप्चर करून द्यायला. नाहीतर मला काही म्हणजे भानही नव्हता. लग्नात आल्यावर असं असते ना की लक्ष काही राहत नाही जास्ती आपल्या म्हणजे मुलांकडे किंवा आपलं तयारी आणि मग त्यांचे खाणं पिणं मुलांचं हे सगळं चालत राहतं. त्याच्यामुळं आपल्याकडे एवढा वेळ नाही राहत शूटिंग वगैरे करून घ्यायचं. पण व्यवस्थित त्याने शूट करून दिला आणि सगळे असे वाट पाहत होते. भरपूर पाहुणे आलेले होते जे दूर गावातले म्हणजे असतात ना, ज्यांना लवकर पोहोचायचं असते किंवा लवकर जायचं असते, ते आले होते. आणि आता आमचं इकडे आगमन झालेलं आहे. तर चला आपण अंदर जाऊया आणि मस्त एन्जॉय करूया लग्नाला. आणि माहिती आहे का, आजचा दिवस पण इतका जास्त बिझी होता. म्हणजे संध्याकाळचं लग्न असूनही शेवटी वेळ पुरला नाही तयारीला. दिवसाचं लग्न राहू की संध्याकाळचं, म्हणजे बायकांचं तेच असते की वेळ कमी पडला तयारीला. कारण आपल्याकडे मुलं असतात, मिस्टर असतात सगळ्यांचे, आणि घरात पाहुणे कमी पण त्यांची लगेज इतके जास्त राहते की जागा नाही राहत घरात ना. तर त्याच्यामुळं आहे ना मग आहे ना मुलांचं जेवण झालं की नाही, त्यांची आंघोळी, त्यांची तयारी, मग मिस्टरांची तयारी, आणि असं करता करता मग सगळे नाही का तयार झाले. पण आम्ही बायका भरपूर होतो, जे तयारी व्हायचीच होती सगळ्यांची. तरी पण शेवटी आहे ना घाई आहे ना इतकी झाली होती. म्हणजे जी टाईम ठेवलं होतं मामाने की आपण या टायमाला आपण बरोबर वरात काढायची आहे, तो टाईम निघून गेला. आणि शेवटी आम्ही भरपूर घरी थांबलो होतो तयारी करायला. सगळे लोक गेले होते आणि मग पोहोचल्यावर अर्ध्या रस्त्यावर जिथून डान्स वगैरे करणार होते, जिथे बँड होता, तिथे पोहोचल्यावर मामाचे कॉलवर कॉल की यार कुठे राहिले तुम्ही लोक, कधी येणार, कधी पोहोचणार. असं करताय ना मग आम्ही इतक्या घाईघाई तयारी करून निघालो. आणि इथे आल्यावर पण आहे ना थोड्या वेळसाठी माझे मिस्टर हरवले. म्हणजे ते आतमध्ये गेले होते आणि मी बाहेरच होती. मग मी आहे ना त्यांना पाहायला अंदर आली तर ते दिसले. मग काव्यान स्वरित सगळे होते आणि सगळे आपापल्या फॅमिलीसोबत इतके बिझी झाले. म्हणजे माझ्या ताईकडली फॅमिली होती, माझ्याकडची फॅमिली होती, म्हणजे माझ्या सासरकडचे. तर आपापल्या फॅमिलीमध्ये सगळे बिझी झाले थोड्या वेळसाठी सगळे. आणि इतक्या वर्षानंतर भरपूर नातेवाईक भेटतात, तर इतक्या गोष्टी असते. अरे यार तू कशी आहे, कुठे राहते, किती मुलं आहे, मुलं कुठे आहे तुझे, मिस्टर कुठे आहे, कसे आहे, काय आहे, हे सगळं बोलता इतकी मजा आली. इतके लोक भेटले होते लग्नात पण. खूप 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 मजा आली मला. तर लग्न म्हटलं का मला खूप मजा येते. मला खूप छान वाटते लग्न वगैरे अटेंड करायला. कारण खूप कमी असते, मी लांब राहते ना, तर असे काही खूप लग्न वगैरे अटेंड करत नाही आम्ही असे खूप म्हणजे क्लोज राहिले तरच आम्ही जातो लग्नाला. आणि इकडे हे माझी जाऊ, माझे भाजरे ते पण आले होते. ते खूप पहिलेपासून येऊन बसून होते, कारण ते दुसऱ्या गावावरून आले ना, त्यांना वेळ लागते मग इथे पोहोचायला. तर खूप लवकर येऊन बसून होते. मग त्यांच्यासोबत थोडा वेळ बोललो आम्ही. आणि मग मी पुन्हा इकडे थोडंसं शूटिंग वगैरे करून घेतलं, कारण मला माहिती होतं मग आता इथे शूट करायला आता वेळ भेटला तर ठीक आहे, बाकी नंतर काही वेळ भेटणार नाही. आणि इकडे आता काय ना शूट करायला आली तर नवरदेवचे फोटो शूट सेशन वगैरे सुरूच होतं. तरी पण नवरदेवनी एकही मौका सोडला नाही. जिथे त्याला कॅमेरा दिसला तिथे त्यांनी सगळ्यांना पोज दिली. इतकी व्यवस्थित, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित, जितके कॅमेरे, जितके मोबाईल त्याला दिसले बरोबर सगळीकडे लक्ष होतं. मोठा हुशार होता आमचा नवरदेव. आणि तेवढीच हुशार आमची नवरीन पण. इतकी सुंदर दिसत होते दोघं पण, खूप सुंदर. आणि अरेंजमेंट तर तुम्ही पाहूनच राहिले, खूप जबरदस्त आहे. खूप सुंदर इथे अरेंजमेंट आहे, डेकोरेशन आहे. आणि आजकाल तर बस एकदम क्लासी राहायला
व्हायला लागलं आहे ना सगळं काही व्यवस्थित. आता फक्त वाट आहे नवरींची. तर बिचारा नवरदेव पहा एकटा बसून वाट पाहते कधी माझी नवरी येईल, कधी आमचं लग्न स्टार्ट होईल. आणि मग मी इकडे आली होती थोडीशी मागे जेवणाकडे पाहायला. तर स्टार्टर वगैरे तर इकडे सुरू झालेलं होतं आणि आपल्याला पण अशी घाई राहते ना खायची, काय काय आहे नवीन प्रकारचं, काय खाऊ काय नाही ते सगळं पाहायला मी पण आली होती. माझे मिस्टर पण आले होते. ते म्हणत होते चल आपण काहीतरी पाहू खाऊ आणि मस्त मग इथे फिरू. तर आहे ना इथे गर्दी पाहून मग मी मागेच थांबली. ते गेले होते आणायला आणि बस आमचं खाणं सुरू झालं. इकडे ना माझ्या मुलांचं पण टेन्शन नाही राहत. ते पण त्यांना जे आवडलं ते खाऊन घेतात. असं नाही की एकदम त्यांच्या मागेच राहावं लागते है ना. तर चला या पटकन मस्त पाहूया. नवरींची एंट्री होणार आहे, लवकर चला. हे प्रभु, हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? तर लग्न तर लागलं इथे आणि आता थोड्याच वेळात नवरी नवरदेव जाईल आणि चेंज करून येईल, आपले छान सुंदरसे कपडे घालणार आणि मग पुन्हा आपण भेटू, त्यांना पाहू कसे दिसतात ते. आणि बस आता बाकी तर एन्जॉयमेंट. तर अशा पद्धतीचं काही असं लग्न होतं आमच्याकडचं, म्हणजे माझ्या मामाच्या घरचं. आणि आजचा हा व्लॉग पण असाच होता. तर छोटूसा व्लॉग बनवला होता मी लग्नाचा. आणि तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की कराल आणि खूप खूप जास्ती आवडला असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. पुढेच असे सुंदर सुंदर छान छान व्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करेल. चला या व्लॉगला मी इथे सेंड करते, कारण माझ्याकडे बाकी या लग्नातली काहीच क्लिप नव्हती. थोडंफार जे काही होतं मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे आणि मी स्वतःलासुद्धा शूट नाही केलं. तर ठीक आहे, काही नाही हरकत. भेटू या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि पाहत राहा कोमल रंगारी व्लॉग्स. चला बाय बाय, टेक केअर.